जावयानेच केला सासऱ्याच्या घरासमोर जादूचा प्रयोग। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। रात्रीची वेळ, सामसूम रस्ता आणि घरासमोर अचानक लिंबू, सुया आणि अघोरी विद्येचं साहित्य दिसलं। ही एखादी हॉरर फिल्म नाही, तर एका सासऱ्याच्या घरासमोर स्वतःच्या जावयानेच केलेला धक्कादायक प्रकार आहे। नात्याला काळीमा फासणारा हा जादूचा प्रयोग नेमका कशासाठी करण्यात आला, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। रात्री 1 वाजता घरातील सगळे गाढ झोपलेले असताना घराबाहेर काहीतरी हालचाली सुरू असल्याचा कानोसा एका कुटुंबाला लागला। बाहेर येऊन पाहिलं तर काय, काही व्यक्ती हे हळदी कुंकू, गुलाल, टाचणी टोचलेलं लिंबू, नायलॉनची दोरी, कुऱ्हाड, एक गलोर अशा साहित्याची पूजा करत असल्याचं त्यांना दिसलं। हे पाहताच त्या कुटुंबियांनी आरडाओरडा केला। त्यामुळे हा जादूटोणा करणाऱ्यांनी पळ काढला। या कुटुंबाच्या हाती एक जण सापडला आणि उजेडात पाहतात तर काय, त्यांचा हा जावईच निघाला। या प्रकरणी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। मात्र जावयानेच घरासमोर काळ्या जादूचा प्रयोग केल्याची ही घटना श्रीरामपूर मधील देवळाली प्रवरा येथे घडली आहे। या प्रकारामुळे संबंधित कुटुंब हे घाबरून गेलं होतं। मात्र यावेळी अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची ही भीती दूर केली आहे। गुरुवारी रात्री 1च्या सुमारास देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवर 3 ते 4 व्यक्ती आले। त्यांनी गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंबू, हळदी कुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा केली। अंगणात देखील ही पूजा सुरू होती। याची खबर खोलीत झोपलेल्या कुटुंबाला लागताच ते खडबडून जागे झाले। त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर 3 ते 4 जण हळदी कुंकू, गुलाल आणि टाचणी टोचलेलं लिंबू, त्याचबरोबर सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर अशा साहित्याची पूजा करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यावेळी कुटुंबियांनी आरडाओरडा केला, तेव्हा ते 4ही जण पळू लागले। त्यातील एका व्यक्तीला पकडण्यात कुटुंबियांना यश आलं। त्यांनी जो व्यक्ती पकडला तो त्यांचाच जावई निघाला, हे विशेष आहे। त्यांनी त्याला पकडून ठेवलं व पोलिसांच्या ताब्यात दिलं। काही दिवसांपूर्वी त्यांची विवाहित मुलगी ही मयत झाली होती व या कुटुंबियांनी तिचा नवरा, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। त्याचाच राग मनात धरून काही देवलशी आणि बुवा बाबांना हाताशी धरून जावयाने त्यांच्या घरासमोर ही काळी जादू केल्याचा प्रकार घडला असावा, असा दाट संशय या कुटुंबाला आला। शिवाय त्यांच्या सोबत कुऱ्हाड, नायलॉनची दोरी, गलोल असल्यामुळे आमचा घातपात तर करायचा नव्हता ना, अशी शंका त्यांना आली। तो जावई फौजी असल्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचं या कुटुंबियांनी अनिष्टच्या कार्यकर्त्यांना सांगितलं। या घटनेमागे जो कोणी बुवा बाबा असेल, ज्याने अशा प्रकारची पूजा करून आम्हाला घालवण्याचा प्रयत्न केला, त्याचाही शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। ही घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे, अशोक गवांदे, माजी जिल्हा संघटक देवीदास देसाई यांना समजताच ते तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले। त्यांनी या भयग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या मनातील ही भीती दूर केली। याबाबत या कुटुंबाने राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।